One chai, please. एक सेकंड सर. गाईज, तुम्हाला मी कुठं राहतो ते बघायचं आहे का? मी तुम्हाला माझी हवेली दाखवतो. आणि मित्रांनो, इथं गर्दी खूप आहे या रोडवरती, तर ब्लॉग शूट करायला थोडं कठीण होतंय. समोर तुम्ही बघू शकता जटोली शिव मंदिर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तब्बल 1 वर्षानंतर मी ब्लॉग बनवतोय आणि मागील 2 महिन्यापासून मी पुण्यामध्ये राहतोय. तर 2 दिवसा पहिले आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर पुण्यामध्ये एकदम मोठा उत्सव साजरा केला जातो गणपती बाप्पाचा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दगडूशेठ गणपती मंदिर व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहाय्याने बनवलेले जटोली शिव मंदिर. तर चला, मी डायरेक्ट तुम्हाला व्लॉगमध्ये ते मंदिर दाखवतो जास्त काही बोलण्यापेक्षा. तर सर्वात पहिले आपण फटाफट तयार होऊ. तर ह्या लुकवर कसा दिसतोय मी, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला, सगळ्यात पहिले मस्त जेवण वगैरे करतो मेसमध्ये. गाईज, तुम्हाला मी कुठं राहतो ते बघायचं आहे का? मी तुम्हाला माझी हवेली दाखवतो. हॉस्टेल आहे पण बाहेरून हवेली एकदम. तर मित्रांनो, हे आमच्या गल्लीतील एक गणपती बाप्पा आहे. त्यांच्या समोर एक ही अशी मूर्ती बनवलेली त्यांनी छोटीशी, आणि ही त्यांची मोठी मूर्ती. आणि ही रांगोळी कोणीतरी काढलेली आहे, तुम्ही रांगोळी बघू शकता. चला, तर आपण इथं समोर तुम्ही बघू शकता, इथं मी दररोज चहा पितो. आपण चहा पिऊ मस्त. One chai, please. एक सेकंड सर. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला माझी मेस दाखवतो. तर तुम्ही बघू शकता माझी मेस. जेवण झालंय, तर मी हळूहळू तुम्हाला रस्ता दाखवत तुम्हाला डायरेक्ट मंदिरात नेतो. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे जिजामाता चौकमध्ये. तर दगडूशेठ गणपती मंदिरचं एंट्रन्स आपण बघू शकता. हे आहे एंट्रन्स. तर आपण समोर जाऊ आणि मी तुम्हाला समोर दाखवतो. तुम्ही समोर बघू शकता, हे एका ट्रस्टने आयोजित केलेले एक मंदिर बनवलेलं आहे त्यांनी. तर दगडूशेठची जी मूर्ती असते ती या इथं मध्ये ठेवल्या जाते. आता मी उभं आहे दगडूशेठ गणपती मंदिरच्या एक्झॅक्ट समोर उभं आहे मी. आणि ह्या रोडवर खूपच गर्दी झाली आहे. टुरिस्ट लोक खूप गर्दी करून गणपती बघायला आलेले पुण्यातले. सगळ्यात पहिले तुम्हाला मी मंदिरातल्या गणपती बाप्पाचं दर्शन करवतो. तर इथं एंट्रन्स आहे, तुम्ही बघू शकता. एंट्रीच्या एक्झॅक्ट मध्ये आल्यावरती इथं एक मूर्ती आहे. एक महादेवाचं मंदिर आहे इथं. तर सगळ्यात पहिले इथं नंदी महाराज आणि त्यानंतर आपले महादेव. इथं मंदिरामध्ये साफसफाई चालू होती, तर मी व्हिडिओ शूट करायला लागलो. तर तिथले सिक्युरिटी म्हणत होते की तू व्हिडिओ कशाचा काढतोय. तर मी म्हटलं ब्लॉगमध्ये दाखवावं लागतं की काय चालू आहे मंदिरात, तर ते दाखवतोय म्हटलं. त्यांना गैरसमज झाला की साफसफाई मूर्ती नाही आहे, तर व्हिडिओ कशाचा काढतोय तू. तर त्यांना समजून सांगितलं, पण व्हिडिओ त्यांनी अलाउड नाही केले व्हिडिओ काढायला. तर चला, आता मी तुम्हाला नेक्स्ट मंदिर दाखवतो. समोर तुम्ही बघू शकता जटोली शिव मंदिर. हिमाचल प्रदेशचे एक डुप्लिकेट बनवलेलं आहे आणि तिथं दगडूशेठ गणपती मंदिराची मूर्ती ठेवल्या गेलेली आहे आणि 10 दिवस ही मूर्ती इथंच असते. मित्रांनो, इथं गर्दी खूप आहे या रोडवरती, तर ब्लॉग शूट करायला थोडं कठीण होतंय. तर आपण डायरेक्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. इथं जास्त काही बोलत नाही, कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज पण येणार नाही आहे. तर तुम्ही हे काही फोटो बघू शकता. तर मित्रांनो, आपलं आता दर्शन झालंय आणि प्रसाद पण घेतलेला आहे मी. पण तिथं त्या रोडवर खूप गर्दी होती. तर आपण आता हा व्लॉग इथंच एंड करतो आणि उद्याच्या व्लॉगमध्ये मी मानाचे 5 गणपती कव्हर करणार आहे. तर उद्याचा व्लॉग पण बघायला विसरू नका. तर चला, इथंच एंड करतो मी हा व्लॉग. तर बाय बाय.